दरम्यान अशोक खरात अनेक वेळा रुपाली चाकणकर यांच्या घरी येऊन गेल्याचं समोर आलंय। चाकणकर यांच्या पुण्यातल्या घरी खरात येऊन गेल्याचे फोटोही समोर आलेत। हे फोटो नेमके कधीचे आहेत याची माहिती मात्र समोर आलेली नाही। दरम्यान नाशिकमधल्या कॅप्टन फाईल्सवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। तरी असं वाटतं याकून सगळ्या परिस्थिती की महिला आयोगाच्या अध्यक्षांनी तिकडे त्या कॅप्टन खरातचे पायदुतांचा व्हिडिओ समोर आला आहे। म्हणजे यांचा अंधश्रद्धेवर पूर्ण विश्वास आहे। या अंधश्रद्धेवर विश्वास असणाऱ्या भगिनीकडून महाराष्ट्रातील भगिनी सुरक्षित राहतील का, त्यांना न्याय मिळेल का? त्यामुळे त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलेला आहे। त्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी आहे। तर ॲस्ट्रॉलॉजिकल जे काही ते प्रॅक्टिस करत होते ते नियमबाह्य करत होते का हे पाहावं लागेल। हा वेगळा भाग राहिला आणि महिलांच्या बाबतीमध्ये जी तक्रार झालेली आहे हा वेगळा भाग झाला। हे दोन वेगळे गुन्हे आहेत। ह्या दोन वेगळ्या तक्रारी असतील तर त्या दृष्टीने ही चौकशी होईल। आणि परंतु मी पुन्हा सांगतोय, जर का चौकशीमध्ये ती व्यक्ती जर का दोषी आढळली तर नक्कीच त्याच्यावरती ही कारवाई होईल। आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर का त्या दृष्टीने जर का त्याची कुठे एव्हिडन्स जर का आढळले की भोंदुगिरी म्हणून किंवा जर का चुकीच्या पद्धतीने त्यांचा जर का त्यांनी उपयोग करून घेतलेला आहे त्या गोष्टींचा, नक्की त्याच्यावरती त्या दृष्टीने देखील कायद्याची कारवाई करण्यात येईल। सिन्नरच्या मिरगावात कॅप्टन अशोक खरात विरोधात ग्रामस्थांचा संताप पाहायला मिळतोय। कॅप्टन अशोक खरातमुळे गावची बदनामी झाल्याची आता ग्रामस्थांनी भावना व्यक्त केली आहे। सिन्नरच्या ग्रामस्थांची या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी किरण टाजणे यांनी। तसं आम्हाला त्यांच्या म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळं आम्हाला तर भारी वाटतंय बा, आमच्या गाव याच्यामुळे बा किंवा चांगलं युद्ध पातळीवर गेलं आहे बा, चांगलं आमचं गाव फोकसला आलेलं आहे बा। आम्हाला त्या गोष्टीचा म्हणजे एकदम आनंद होता। पण अशी व्हिडिओ बघून आम्हाला त्या गोष्टीचं दुःख झालं का बा, या गोष्टी गरिबांनी देखत नको व्हायला पाहिजे बा। या गोष्टीचं आम्हाला थोडं दुःख वाटतंय बा। या गोष्टीचं का बा का साहेबाला आम्ही एकदा वेगळ्या नजरेनं बघायचो, पण आता ही नजर बघून आम्हाला थोडं वेगळी भावना आमच्या म्हणजे मनात निर्माण झाली असं आम्हाला वाटतं बा। ह्या गोष्टी नव्हतं व्हायला पाहिजे, पण आता आमच्या मिरगाव अतिशय ईशानेश्वर मंदिर मिरगाव ह्या नावामुळं आमचं गाव पूर्ण महाराष्ट्रभर काय बाहेर पूर्ण ओळखायला लागले। परंतु आजची बातमी बघितल्यानंतर जरा धक्का बसलेला आहे आणि आमच्या मिरगावचं नाव या ठिकाणी आज थोडं खराब झालंय चांगलं।